वेलकम टू 19 एज्युकेशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिफरन्सिएशन ह्या चॅप्टरचा पार्ट 1 बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये काय बघायचं आहे आपल्याला? 2 मार्क्स क्वेश्चन बेस्ड ऑन बोर्ड एक्झाम पॅटर्न. म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, जे क्वेश्चन्स एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी कशा पद्धतीनं विचारल्या जातात त्या क्वेश्चन्स आज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, मी काही क्वेश्चन्स तुम्हाला स्क्रीनवर दिलेले दिसत आहेत. हे सर्व क्वेश्चन्स 2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये काय करतात, विचारल्या जातात. तर आजच्या सेशनमध्ये आपण हे क्वेश्चन्स काय करूया, डिस्कस करूया. तर असं नाही की हे क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन बऱ्याचदा एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला विचारल्या गेलेले आहे. ओके, तर बघा नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर त्यामधला आपण 1 बघूया. इफ y इज अ फंक्शन ऑफ x अँड log x plus y equal to xy, then the value of dy by dx at x equal to 0. त्यांनी सांगितले तुम्हाला क्वेश्चन मध्ये की y हा कशाचा फंक्शन आहे, x चं फंक्शन आहे आणि तुम्हाला फंक्शन काय दिले, log. तुम्हाला फंक्शन दिले log x plus y इक्वल टू xy. आता हे जे फंक्शन तुम्हाला दिलेलं आहे या फंक्शनला कुठलं फंक्शन म्हणतो आपण? इम्प्लिसिट फंक्शन. कुठलं फंक्शन म्हणायचं आहे? इम्प्लिसिट फंक्शन. मग आता इम्प्लिसिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्हाला काय करावं लागतं? दिलेल्या गिवन फंक्शनला दोन्ही साईडला, बोथ साईडला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागतं. मग करूया आपण याला. डिफरन्शिएट with respect to x both sides. डिफरन्शिएट करा. dy by dx log of x plus y is equal to d upon dx of xy. आता इथे लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तुम्हाला माहित आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 अपॉन x. म्हणजे आपण काय करतो, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढताना त्याचा जो अँगल आहे तो फक्त काय करतो, 1 अपॉन मध्ये राईट डाऊन करतो. मग इथे लॉगचा जो अँगल आहे तो कोण आहे? x प्लस वाय. मग लिहा 1 अपॉन x प्लस वाय. आणि अँगल जर अदर दॅन x असेल तर अँगलला काय करायचं, परत डिफरन्शिएट करायचं असतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू. आता इथे काय येतो, प्रोडक्ट रूल येतोय तुमचा डिफरन्सिएशनचा, कारण की दोन फंक्शन डिफरंट फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे यू डॉट व्ही चा रूल आठवा. त्या रूलनुसार आपण याला जर स्प्लिट केलं तर फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय मिळतं तुम्हाला, फर्स्ट फंक्शन. आता हे करा, इथे काय होईल, 1 अपॉन एक्स प्लस वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स dy अपॉन dx इज इक्वल टू एक्स इंटू. आता इथे बघा, ही जी टर्म आहे तुमची x dy बाय dx, ही टर्म डायरेक्टली तुम्ही लेफ्ट साईडला घेतली तर ती मायनस मध्ये घेता येईल. x इंटू dy बाय dx इज इक्वल टू तुम्हाला काय मिळेल, y. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू 1. मग आता इथे 1 अपॉन एक्स प्लस वायनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मिळेल 1 अपॉन एक्स प्लस वाय प्लस 1 अपॉन एक्स प्लस वाय dy इंटू dy बाय dx मायनस एक्स इंटू dy बाय dx इज इक्वल टू y. आता इथे बघा, dy बाय dx च्या टर्म्स एका साईडला ठेवा आणि नॉन dy च्या, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल इथे dy अपॉन dx जर कॉमन काढला तर तुम्हाला मिळेल 1 अपॉन एक्स प्लस वाय मायनस एक्स इज इक्वल टू y मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय. आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये जर बेस सेम नसेल तर काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन इंटू बेस मल्टिप्लिकेशन. dy अपॉन dx इंटू 1 मायनस एक्स इंटू एक्स प्लस वाय अपॉन एक्स प्लस वाय इज इक्वल टू y टाइम्स इंटू एक्स प्लस वाय मायनस 1 अपॉन एक्स प्लस वाय. आता दोन्ही साईडला एक्स प्लस वाय दिसतात, गेट कॅन्सल करा. तुम्हाला मिळेल dy बाय dx इज इक्वल टू वायनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, काय होईल, एक्स इंटू वाय
प्लस वाय स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय, आता हा जो आहे लेफ्ट साईडचा 1 मायनस एक्स इंटू एक्स प्लस वाय तो मल्टिप्लाय आहे, राईट साईडला काय होईल डिवाइड होईल, मीन्स मिळेल तुम्हाला 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू वाय. पण आता तुम्हाला हा झाला तुमचा इथे कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह, पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कशावर विचारला, फाइंड dy बाय dx ॲट x इक्वल टू 0 म्हटले. मग आपण फाइंड आउट करूया. dy बाय dx ॲट x इक्वल टू 0 म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये जिथं जिथं x आहे आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये तिथे व्हॅल्यू काय पुट करायची आहे 0. मग पुट करा 0 इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 मायनस 0 स्क्वेअर मायनस 0 इंटू वाय. तर तुम्हाला काय मिळेल इथे बघा 0 इंटू वाय वाय, वाय स्क्वेअर मायनस 1 अपॉन किती मिळेल 1. म्हणजेच देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ dy बाय dx ॲट x इक्वल टू 0 इज इक्वल टू काय येईल वाय स्क्वेअर मायनस 1. तर या पद्धतीनं तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय तुम्हाला, इफ x इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स वाय देन फाइंड dy बाय dx. आता इथे थोडं जर तुम्ही क्वेश्चनला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय दिसते, राईट साईडला ई रेस टू पॉवर एक्स अपॉन एक्स वाय दिसते. म्हणजे ई सुद्धा काय आहे तुमचं एक फंक्शन आहे आणि एक्स प्लस एक्स अपॉन वाय हे सुद्धा एक फंक्शन आहे. मग तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा याला कुठल्या टाईपचं म्हणतो आपण, लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणतो, लॉगॅरिथमिक फंक्शन. मग तुम्ही म्हणाल यामध्ये तर लॉग नाही आहे, तरीही तर बघा लॉगॅरिथमिक मध्ये काय असतं, जर y इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू पॉवर, जर तुम्हाला एफ ऑफ एक्स असेल म्हणजे फंक्शनला पॉवर फंक्शन असेल तर याला आपण काय घेतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. आपण टेकिंग लॉग ऑन बोथ साईड घेऊन काय करतो, हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा असतो. मग आता इथे तसंच दिसते, फंक्शनला पॉवर फंक्शन दिसते म्हणजेच आपल्याला काय घ्यावं लागेल क्वेश्चन सॉल्व्ह करताना, टेकिंग लॉग ऑन बोथ साईड. मग घ्या सोल्युशन मध्ये काय घेऊ शकतो आपण, x इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स अपॉन वाय घ्या. काय लिहाल मग आता, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. मग लॉग अप्लाय करा, काय होईल लॉग एक्स इक्वल टू लॉग ई रेस टू पॉवर एक्स अपॉन वाय होईल. आता तुम्हाला लॉगची परत एक प्रॉपर्टी माहिती आहे, आता लॉगच्या प्रॉपर्टी आठवा, लॉग एक्स रेस टू पॉवर एम म्हणजे लॉगच्या अँगलला जर पॉवर असेल तर पॉवर समोर घेतो इंटू काय घेतो आपण लॉग एक्स. मग सेम आता इथे हा लॉग एक्स इज इक्वल टू काय येईल, पॉवर समोर येईल एक्स अपॉन वाय इंटू लॉग ई. आता लॉग ईची व्हॅल्यू किती असतं 1. मग देअरफॉर तुम्हाला काय मिळेल, लॉग एक्स इक्वल टू एक्स अपॉन वाय इंटू 1. आता बघा इथे हा जो वाय डिवाइड आहे लेफ्टला काय होईल मल्टिप्लाय होईल, म्हणजेच तुम्हाला काय मिळेल वाय टाइम्स लॉग एक्स इक्वल टू एक्स. या आता हा जो तुमचा दिलेले जे एक्स इक्वल टू ई रेस टू पॉवर एक्स अपॉन वाय होतं त्याला आपण युझिंग लॉगने सिम्प्लिफाय केले. मग आता काय करावं लागेल तुम्हाला, डिफरन्शिएट करायचं आहे, फाइंड dy बाय dx फाइंड करायचे म्हणजे डिफरन्शिएट करावं लागेल. मग ह्या एक्स इक्वल टू वाय टाइम वाय इंटू लॉग एक्स. आता याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बोथ साइड्स. आता दोन्ही साइडला करा, काय होईल मग dx अपॉन dy इज इक्वल टू, एक मिनिट बघा आपल्याला काय सांगितलंय, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dx अपॉन dx इज इक्वल टू. आता इथे अगेन प्रोडक्ट रूल वापरावा लागेल तुम्हाला. प्रोडक्ट रूल मी आता सांगितलंय तुम्हाला काय असतो, u डॉट v असेल तर काय घेतो आपण फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. तर बघा यानुसार आपण इथे अप्लाय करूया. मग फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येईल
log x plus log x constant into derivative of y. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला 1 इज इक्वल टू y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x 1 अपॉन x प्लस लॉग x जशाला तसंच असेल कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx. आता बघा इथे आले हा y इंटू 1 y अपॉन x मग इकडे येईल आता आपल्याला फक्त dy बाय dx ची व्हॅल्यू लागणार आहे. मग घ्या 1 मायनस y अपॉन x इज इक्वल टू लॉग x इंटू dy बाय dx. सिम्प्लिफाय करायचं आहे x मायनस y अपॉन x. आता लॉग x काय आहे तुमचं इकडे मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल डिवाइड होईल म्हणजेच 1 अपॉन काय मिळेल तुम्हाला log x इज इक्वल टू dy अपॉन dx. म्हणजे देअरफॉर डेरिव्हेटिव्ह काय मिळाला तुम्हाला dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन log x इज इंटू x मायनस y अपॉन x. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला इफ x इक्वल टू a इंटू t रेस टू पॉवर 4 अँड y इक्वल टू 2 टाइम्स at स्क्वेअर देन फाइंड dy बाय dx. आता जे तुम्हाला x इक्वल टू आणि y इक्वल टू दिले याला कुठले फंक्शन म्हणतो आपण हे जे टाइप आहे हे कुठलं टाइप आहे पॅरामेट्रिक फंक्शन. आता हे पॅरामेट्रिक फंक्शन्स आहेत मग पॅरामेट्रिक फंक्शन्सला सोल्युशन करताना काय करावं लागतं तुम्हाला दोघांनाही त्याचा जो पॅरामीटर दिलेला आहे त्या पॅरामीटरनी काय करावं लागतं विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करावं लागतं. मग घ्या x इक्वल टू काय येतं a t रेस टू पॉवर 4. मग आता याचा पॅरामीटर कोण आहे t आहे मग याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू t. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t मग काय येईल हा dx अपॉन dt इज इक्वल टू a कॉन्स्टंट आहे बाहेर येईल डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय येईल तुमच्या t रेस टू पॉवर 4 मिळेल तुम्हाला dx अपॉन dt dx अपॉन dt इज इक्वल टू a. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू पॉवर n सगळ्यांना माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू पॉवर n काय असतो पॉवर समोर घ्यायचा फंक्शन जशाला तसं ठेवायला x आणि पॉवर मधून 1 काय करायचा मायनस करायचा. म्हणजे इथं पॉवर कोण आहे तुमचा 4 आहे 4 t 4 मायनस 1. ओके म्हणजेच तुम्हाला काय मिळेल dx अपॉन dt इज इक्वल टू 4 टाइम्स a t रेस टू पॉवर किती येईल 3. आता हा झाला तुमचा dx अपॉन dt. सेम वेने तुम्हाला काय करायचं आहे y ला डिफरन्शिएट करून घ्यायचे y इक्वल टू काय दिले 2 टाइम्स at स्क्वेअर. याला सुद्धा डिफरन्शिएट करा y चा सुद्धा पॅरामीटर कोण दिलेला आहे तुम्हाला t दिलेला आहे तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घ्याल t घ्याल. मीन्स तुम्हाला काय मिळेल dy अपॉन dt इज इक्वल टू आता इथे ट्वाइस आहे कम्प्लिटली कॉन्स्टंट टर्म आहे तर डेरिव्हेटिव्ह कशाला अप्लाय होईल तुमचा t स्क्वेअरला विथ रिस्पेक्ट टू t. मग तुम्हाला मिळेल dy अपॉन dt इज इक्वल टू 2 टाइम्स हे आत्ताच सांगितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू पॉवर n चा काय घेतो पॉवर समोर घ्यायचा t पॉवर मधून एक काय करतोय आपण मायनस करतोय. म्हणजेच तुम्हाला देअरफॉर dy अपॉन dt किती मिळेल 2 इंटू 2 4 टाइम्स a t हे मिळाले. आता बघा तुम्हाला dx अपॉन dt पण मिळाले आणि dy अपॉन काय मिळाले dt मिळाले. मी आता सांगितलं आता तुम्हाला पट काय विचारले फाइंड dy बाय dx विचारले तुम्ही सांगितलं की हे कुठलं फंक्शन आहे तुमचं पॅरामेट्रिक फंक्शन आहे. मग तुम्हाला देअरफॉर बाय युजिंग काय लिहिलं जातं dy बाय dx डेफिनेशन काय असतं dy बाय dx इक्वल टू dy अपॉन dt डिवायडेड बाय काय घेतो आपण dx बाय dt. मग आता पुट करा तुमच्याकडे dy बाय dt किती दिलेली आहे 4at आणि dx बाय dt किती आलेली आहे तुमची
4 टाइम्स ए टी क्यूब. मग 4a काय होईल तुमचं गेट कॅन्सल होईल. तर तुम्हाला काय मिळेल टी अपॉन टी क्यूब मीन्स टी इंटू टी स्क्वेअर घेता येईल. तर अगेन टी गेट कॅन्सल. तुम्हाला मिळेल dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन टी स्क्वेअर. इथे झालं तुमचं फाइंड dy बाय dx. इथं आता आपण काय करूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ खूप लेंदी होत आहेत त्यामुळे रिमेनिंग जे आपले क्वेश्चन्स राहिलेले आहेत ते आपण नेक्स्ट पार्ट 2च्या व्हिडिओमध्ये काय करूया डिस्कस करूया. थँक्यू.